नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये। आज आपण बनवत आहोत मुगाच्या डाळीची खुसखुशीत मठरी। हवं तर तुम्ही याला स्नॅक्स सुद्धा म्हणू शकता मुगाच्या डाळीचे। ही मठरी तुम्ही चहा सोबत खाऊ शकता किंवा प्रवासात सुद्धा नेऊ शकता। अतिशय खुसखुशीत अशी ही मठरी तयार होते आणि याला बनवायसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये नेहमीच उपलब्ध असतं। याला वेगळं असं काही लागत नाही। मी आपल्याला एक तोडून दाखवते, बघू शकाल आपण। अतिशय खुसखुशीत अशी ही बनते। चला तर मग बनवूया खूप कमी मेहनत कमी खर्चामध्ये तयार होणारी खुसखुशीत भरपूर लेयर असलेली मुगाच्या डाळीची मठरी। अर्धा कप मुगाची डाळ मी 2 तासापूर्वी भिजत घातली होती। आता त्यातलं पाणी काढून घ्यायचं सगळं आपल्याला। 2 तासामध्ये ही छान भिजते। मुगाची डाळ भिजायला जास्त वेळ लागत नाही। या डाळीला आता मिक्सर मधून थोडीशी जाडसर काढून घ्यायची। याला मी मिक्सर मधनं काढून घेतली। खूप जास्त याच्यामध्ये पाणी वगैरे घालू नका, कारण तुम्ही जर पाणी घातलं तर मग तुम्हाला पुन्हा कणिक किंवा मग मैदा जास्त टाकावा लागेल। ही वाटलेली डाळ आता आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची। या डाळीमध्ये टाकायचं अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून कलौंजी किंवा याला मंगरेला सुद्धा म्हणतात, अर्धा टीस्पून कसुरी मेथी। मी आधीच हिला भाजून थोडीशी क्रश करून ठेवलेली आहे। तुम्ही क्रश केलेली नसेल तर क्रश करा। 8 ते 10 काळी मिरी मी याला खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलं। अर्धा टीस्पून आमचूर पावडर, तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाका। अर्धा टीस्पून ओवा, अजवाये, थोडीशी हळद, पाव चमचा। हे थोडं मिक्स करून घेऊया। अगदी थोडासा हिंग। हा आहे 1/4 कप बारीक रवा। तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल आणि जाड असेल तर त्याला थोडं मिक्सर मधून फिरवून घ्या, बारीक होऊन जाईल। रवा घेतला आहे मी 1/4 कप। आता छान क्रिस्पीनेस यावा म्हणून आपण घालायचं यात साजूक तूप 2 टीस्पून। वितळवलेलं नका घेऊ, असं घट्ट तूप घ्या। अर्धा टीस्पून मीठ घालते मी, किंवा मग तुम्ही चवीनुसार घाला, कारण आपण यात मैदा नाही तर कणिक घालायची आहे आपल्याला। अगदी थोडासा म्हणजे 1 पिंच खायचा सोडा घालायचा। हा घेतला आहे मी 1 कप मैदा। तुम्ही मैदा नसेल वापरायचा तर तुम्ही इथे पूर्ण कणिक सुद्धा वापरू शकता गव्हाची, किंवा मग अर्धा मैदा आणि अर्धी कणिक असं सुद्धा वापरू शकता। मैदा याच्यामध्ये आपल्याला एकदम घालायचा नाही, अगदी थोडा थोडा घालायचा आणि याला आपल्याला अगदी घट्ट भिजवून घ्यायचं। पोळीला आपण जसं भिजवतो तसं भिजवू नका, थोडं घट्ट ठेवा। याला मी बघा एकदम घट्ट भिजवून घेतलं आणि मला वरून अजून 2 टेबलस्पून मैदा लागला। आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि याला आपण थोड्या वेळ आता बाजूला ठेवून देऊ, कारण तोपर्यंत आपण आता साठा तयार करून घ्यायचा आहे। आता एक बाउल घ्यायचा। बाउलमध्ये मी घेते 2 टीस्पून मैदा। तुम्ही कणिक सुद्धा घेऊ शकता किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेऊ शकता। हे आपण साठा तयार करून घेत आहोत। यात टाकते मी 2 टीस्पून साजूक तूप। शक्यतोवर तुपाचाच साठा लावा, कारण त्याच्यामुळे छान क्रिस्पी होतात। या साठ्याला आता छान फेटून घ्या, मिक्स करून घ्या, कारण तुम्ही जेवढं याला चांगलं फेटलं तेवढं आपल्या मठरी अगदी मस्त क्रिस्पी होतील। थोडं याला फेस येईपर्यंत याला थोडंसं फेटून घ्यायचं आणि याचा थोडा कलर अगदी चेंज होईल फेटल्यानंतर। हे बघा आता हे छान अगदी फेटून झालं मस्त। मीडियम साईजचा गोळा घेतला मी। तुम्हाला आता हे जेवढं पातळ लाटता येईल तितकं तुम्ही पातळ लाटून घ्या याला। हे बघा याला मी जेवढं पातळ लाटता येईल तितकं पातळ लाटलं, दाखवते मी आपल्याला। ह्याला आता आपण कट करून घ्यायचं। मी ह्या ग्लासनी करते, तुम्ही वाटीने सुद्धा करू शकता। छोट्या साईजची वाटी असेल तर वाटीने करा। आपण पुऱ्या करतो तसं आपण याला आता कट करून घेऊ।
हे सर्व कापून घेतले मी। आता हा राहिलेला जो भाग असतो कणकेचा हा आपण काढून टाकायचा। याला आता आपण हा साठा लावून घ्यायचा जो आपण तयार केलेला आहे। अगदी थोडा थोडा लावायचा, खूप जास्त असं लावायची काही गरज नाहीये, कारण आपण याच्यामध्ये चांगलं अगदी व्यवस्थित मोहन वगैरे घातलेलं आहे, त्याच्यामुळे थोडा थोडा लावा। आणि याच पद्धतीने आपण सर्व या मठीला साठा लावून घ्यायचा आहे। आता याला करायचं आपल्याला फोल्ड, आणि इथे पण लावायचा वर पण, म्हणजे खूप खूप छान खुसखुशीत आपल्या मठरी तयार होतील। एक वेगळ्या पद्धतीने सुद्धा बनवता येतं। मोठी पोळी लाटून घ्यायची, नंतर त्याचे छोटे छोटे पीस कट करायचे आणि त्याची मठरी बनवायची, पण त्याच्यापेक्षा मला ही पद्धत जास्त सोपी वाटते, त्याच्यामुळे या पद्धतीने करत आहे मी। झाली ही। आता याला थोडंसं पीक करायचंय आपल्याला। थोडं पीक केलं म्हणजे त्या फुगणार नाहीत। अशा पद्धतीने मी आता सर्व बनवून घेते। या अशा तयार करून घेतल्या मी। आता याला आपण तळून काढूया। तेल आता व्यवस्थित तापलं, खूप जास्त कडक तेल करू नका, कारण नाहीतर मग एकदम वरून त्या लाल होऊन जातील मठरी आणि आतून मग कच्च्या राहतील। याला मीडियम फ्लेमवर आपण तळून घ्यायचंय। जसं जसं आपण याच्यामध्ये मठरी टाकू तसं तसं तेलाचं टेम्परेचर काय होतं, डाऊन होऊन जातं। याला आता आपोआप वर येऊ द्यायचं थोडं। या सर्व वर येतील, बघू शकाल आपण, त्या हळूहळू वर येत आहेत। आता याला आपण हलवू शकतो। याला गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं, म्हणजे छान त्या खुसखुशीत होतील। तुम्हाला जर अशी मठरी नसेल बनवायची त्याची, तर तुम्ही पुऱ्या सुद्धा बनवू शकता। पुरी सुद्धा याची खूप छान होते, अगदी टेस्टी, कारण याच्यामध्ये आपण मुगाची डाळ घातलेली आहे, त्याच्यामुळे छान टेस्ट येते। आता या छान झाल्या गोल्डन, बघू शकाल आपण, अगदी खुसखुशीत। काढून घ्यायच्या याला। मी जवळून दाखवते आपल्याला, बिस्किटांसारख्या छान दिसत आहे, मस्त खुसखुशीत अगदी। थंड झाल्यावर आणखी त्या छान खुसखुशीत होतील। बाकीच्या सुद्धा मी याच पद्धतीने तळून घेते। तयार झाली आपली मठरी। एक वाटी मैद्यामध्ये किंवा कणकेमध्ये ह्या इतक्या, आणि अजून दुसऱ्या डिश मध्ये आहे त्या दाखवते मी। आणि पुन्हा एवढी मठरी आपली तयार झाली। आपण जे माप घेतलं त्याच्यामध्ये दाखवते मी आपल्याला। याला लेअर किती मस्त आलेले आहे, अगदी खुसखुशीत अशी आपली मठरी। तर आपण सुद्धा नक्की ट्राय करून बघा। मला खात्री आहे तुम्हाला ही डिश नक्की आवडेल। खूप छान टेस्टी खुसखुशीत अशी ही डिश आहे। पुन्हा भेटूया। धन्यवाद।